नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन बघतोय आपण. प्रॉब्लेम नंबर 13 बघणार आहोत आपण आज. पेज नंबर आहे 95. प्रॉब्लेम वाचते मी. फॉलोइंग इज अ समरी ऑफ रिसीट पेमेंट ऑफ जय हनुमान व्यायामशाळा औरंगाबाद फॉर द इयर एंडेड ऑन 31st March 2020. Receipt and payment account for the year ending on 31st March 2020. रिसीट पेमेंट रिसीट साइड वाचते मी. ओपनिंग बॅलन्स आहे 32,800. सबस्क्रिप्शन्स 18-19 आणि 19-20. करंट इयर कोणतं आहे? 19-20. 18-19 चे नंतर लेस करायचे आपल्याला. इनर कॉलम मध्ये टोटल फिगर लिहायची 2,34,000. डोनेशन्स इन्कम, रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट इन्कम, इंटरेस्ट ऑन एव्हरी इन्कम, एंट्रन्स फी इन्कम, इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट इन्कम. पेमेंट्स मध्ये आहे सॅलरी एक्सपेंडिचर, लाइटिंग एक्सपेंडिचर, जनरल एक्सपेन्सेस, मेंटेनन्स चार्जेस, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, प्रिंटिंग स्टेशनरी, हे इथपर्यंत सगळं एक्सपेन्सेस मध्ये. आता एक्सपेन्सेस फॉर 18-19 म्हणजे लास्ट इयर. आपलं करंट इयर 19-20चं फंक्शन वर्किंग करतोय आपण. 18-19 हे काय आहे? लास्ट इयरचं मिळालेलं. याचा अर्थ लायबिलिटी असणार आहे 25,000 ची. त्याच्यातून हे लेस करायचंय. इन्व्हेस्टमेंट ऍसेट 8% फिक्स डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक, ही पण ऍसेट आहे आणि इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे. 8% आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे आणि क्लोजिंग बॅलन्स ऍसेट. सो हे सगळं ऍसेटला घ्यायचंय आणि फिक्स डिपॉझिटला डॉट करा, त्याला ऍडजस्टमेंट आहे. याही प्रॉब्लेमला तुम्हाला स्टार मार्क करून ठेवायचा आहे कारण ह्या इम्प्लाइड ऍडजस्टमेंट कशा करायच्या ते मी सांगणार आहे तुम्हाला. ऍडजस्टमेंट वाचते. जय हनुमान व्यायामशाळा हॅज 5,000 मेंबर्स पेईंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन्स ऑफ 50 ईच. सो सबस्क्रिप्शन मध्ये आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड असणार आहे, त्याचे वर्किंग नोट करायला लागेल. आउटस्टँडिंग सॅलरी 12,000. सॅलरीला डॉट करून ठेवा. त्याच्यानंतर आहे ऑन 1st April 2019 द ऍसेट स्टूड एज फॉलोज. लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. पुन्हा एकदा तुम्ही पाहिलं तर ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली नाहीये, वर्किंग नोट करावी लागणार आहे आपल्याला कॅपिटल फंड साठी. सो लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर दोन्ही ऍसेटला आहे, त्याचीच ऍडजस्टमेंट दिली. डेप्रिसिएट द अबव ऍसेट्स 10% पर ॲनम. इन्कम अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट इज 2,000. सो आपल्याला इन्व्हेस्टमेंट ज्या होत्या आपल्या कोणत्या आहेत? इन्व्हेस्टमेंट 1,50,000, त्याला डॉट करून ठेवा. 50% एंट्रन्स फीज अँड 60% डोनेशन्स शुड बी कॅपिटलाइज. सो एंट्रन्स फीज आणि डोनेशन्सला सुद्धा डॉट करून ठेवा. ठीक आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची आहे. या प्रॉब्लेमला इम्पॉर्टंट काम म्हणायचं, याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये थोडासा एक ट्विस्ट आहे, तो मला दाखवायचा आहे तुम्हाला. प्लस इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे फिक्स्ड डिपॉझिटची. ठीक आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात. हा व्हिडिओ जो माझा ओपनिंग बॅलन्स शीटचा जो मी मगाशी घेतला त्याच्यात आवाजच आला नव्हता, त्याच्यामुळे मी तो रेकॉर्ड करतेय. सो तुम्हाला आता ऑलरेडी बॅलन्स शीट, ओपनिंग बॅलन्स शीट केलेली दिसते, मी फक्त एक्सप्लेन करते तुम्हाला. सो आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम सुरू करायचा असतो तेव्हा फर्स्ट स्टेप आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट लागते. सो ओपनिंग बॅलन्स शीट ह्या प्रॉब्लेम मध्ये दिलेली नाहीये, फक्त लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर एवढ्या दोन ऍसेट्स फक्त ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या होत्या. सो लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू होती 70,000, फर्निचर होतं 45,000. पण आपल्याला जे रिसीट पेमेंट दिलेलं होतं त्या रिसीट पेमेंट मध्ये रिसीट साइडला सबस्क्रिप्शन्स आउटस्टँडिंग फॉर 16-17 रिसीव्ह झाले तसं दिलेलं होतं. सॉरी 18-19 रिसीव्ह झाले तसं दिलेलं होतं. सो ही आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 18-19 ची जी होती ना, जी रिसीट साइडला दिसत होती, याचा अर्थ ओपनिंग बॅलन्स शीटला म्हणजे मागच्या वर्षीच्या क्लोजिंगला ते आउटस्टँडिंग होतं, जे नेक्स्ट इयर मध्ये रिसीव्ह झालंय असं चालू वर्षाच्या रिसीट पेमेंट मध्ये दिलंय. म्हणून आपण ओपनिंग बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000 म्हणून घेणार आहोत, जे तुम्हाला रिसीट पेमेंटच्या रिसीटला दिसत होतं. तसंच रिसीट पेमेंटच्या पेमेंट साइडला तुम्हाला एक्सपेन्सेस पेएबल किंवा पेड फॉर फायनान्शियल इयर 18-19 असा एक आयटम दिसतोय. तो काय आहे? मागच्या वर्षीचे एक्सपेन्सेस जे पेएबल होते, पे झालेले नव्हते, ते आउटस्टँडिंग होते ऍज ऑन 31st March करंट इयरच्या ओपनिंगला. ते आउटस्टँडिंग होते म्हणून तर ते आपण आता पे करू शकलो ना. ज्याच्यामध्ये लिहिलेलं मेन्शन केलेलं आहे की हे एक्सपेन्सेस लास्ट इयरचे आत्ता पे झालेत, म्हणून आपण ते ओपनिंग बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग म्हणून घेणार आहोत किंवा एक्सपेन्सेस पेएबल असं म्हणून घेणार आहोत. एक्सपेन्सेस पेएबल फॉर 18-19 25,000. आणि एक गोष्ट न विसरता करायची ती म्हणजे कॅश इन हँड रिसीट पेमेंटचा ओपनिंग बॅलन्स हा आपल्याला इथे घ्यायचा असतो ओपनिंग बॅलन्स शीटला. तो होता 32,800. हा जो मी मगाशी तुम्हाला सांगत होते ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये एक ट्विस्ट आहे तो हा आहे. तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये सगळंच स्पून फिडिंग होणार नाहीये, शोधावं लागणार तुम्हाला.
काय शोधावं लागणार, दोनच गोष्टी दिलेल्या होत्या, उरलेले सगळे आयटम आपण शोधून काढलेत. एक कॅश इन हँड रिसिप्ट पेमेंटचा ओपनिंग बॅलन्स घेतला आपण, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रिसीव्ह झाले तसं दिलंय म्हणून ते घेतले, आणि एक्सपेन्सेस लास्ट इयरचे आत्ता पे केलेत असं दिलंय म्हणून आपण तेही घेतले. त्या सगळ्या फिगर्स मांडल्यानंतर आपण आता बॅलन्स शीट, ओपनिंग बॅलन्स शीट मॅच करणार आहोत आणि डिफरन्शियल फिगर आपण टाकणार आहोत कॅपिटल फंडला. ही जी कॅपिटल फंडची अमाऊंट आली आहे 126,800, ही कुठून आली, ओपनिंग बॅलन्स शीट मधला डिफरन्स काढलाय आपण. आता जेव्हा ही ओपनिंग बॅलन्स शीट तयार झाली आहे तेव्हा आपण नेक्स्ट स्टेप काय करू शकतो, ओपनिंग बॅलन्स शीटचं पोस्टिंग आपण केलं, ज्याला ऍडजस्टमेंट होत्या ते इनर कॉलम मध्ये, ज्याला ऍडजस्टमेंट नव्हत्या ते आउटर कॉलम मध्ये घेतलं. फर्स्ट स्टेप ही असते पोस्टिंग करायची, आणि मग सेकंड स्टेप आपण रिसीट पेमेंट पोस्ट करतो. सो हे ऑलरेडी माझं झालेलं आहे, हा प्रॉब्लेम जरा व्हिडिओमध्ये आला म्हणून मी हे परत एकदा रेकॉर्ड केलंय. आय होप तुम्हाला हे कळलेलं आहे. नेक्स्ट आता पोस्टिंग कसं करायचं ते बघूयात. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण कॅपिटल फंड घेणार आहोत. कॅपिटल फंड नेहमीच इनर कॉलम मध्ये 126,800, त्याच्यानंतर एक्सपेन्सेस पेएबल 4-5 ओळी सोडा आणि मग लिहा एक्सपेन्सेस पेएबल फॉर फायनान्शियल इयर 18-19, इनर कॉलम फिगर 25,000. ठीक आहे. ऍसेट्स मध्ये सुरुवातच आपण फिक्स्ड ऍसेट्स पासून करतो. लँड अँड बिल्डिंग, इनर कॉलम फिगर 70,000, कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची, ऍडिशन नाहीये ना. त्याच्यानंतर एक ओळ सोडून मी लिहिते फर्निचर, इनर कॉलम फिगर 45,000. त्याच्यानंतर कॅश इन हँड आपण इथे पोस्ट करत नाही, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लिहिणार आहोत आपण. मगाशी मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण लिहिलं होतं तसंच लिहायचंय, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर फायनान्शियल इयर 18-19, मागचं फायनान्शियल इयर आहे, इनर कॉलम फिगर 4,000. क्लोजिंग आपण बॅलन्स आता घेणार नाही, रिसिट पेमेंटचं पोस्टिंग करू तेव्हा घ्यायचं. ठीक आहे. आता मी रिसिट पेमेंट पोस्टिंग करायला घेतेय. सबस्क्रिप्शन्स, बाय सबस्क्रिप्शन्स, इनर कॉलम फिगर टोटल अमाऊंट घ्यायचे 2,34,000. आता त्याच्यात ऍडजस्टमेंट काय आहे, करंट इयर 19-20 तेवढे फक्त ठेवायचे, 4,000 काढून टाकायचे. सो लेस रिसिव्ड फॉर फायनान्शियल इयर 18-19 4,000. सो 2,30,000 इनर कॉलम मध्ये आले. हे 4,000 कुठले आहेत, लास्ट इयरचे, इथे आपण ऑलरेडी लिहिले आहेत आउटस्टँडिंग, त्यातून हे लेस करायचे. आता ते आउटस्टँडिंग नो मोर आउटस्टँडिंग आहेत. रिसिव्ड इन फायनान्शियल इयर 19-20 4,000 म्हणजे हे नील झाले. कळलं. सेकंड इफेक्ट काय दिला, इथून लेस केलं तिथून पण लेस केलं, आता आउटस्टँडिंग नाही आहेत. नेक्स्ट एंट्री आहे डोनेशन्स 60,000. डोनेशन्स आणि एंट्रन्स फीज दोघांनाही आपल्याला ऍडजस्टमेंट आहे. सो डोनेशन्स इनर कॉलम मध्ये लिहायचे, तिथे 1-2 ओळी सोडा आणि मग लिहा बाय डोनेशन्स, इनर कॉलम फिगर आहे 60,000. त्याच्यानंतर रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट 40,000, एक ओळ सोडायचे, बाय रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट अमाऊंट आहे 40,000 आउटर कॉलम. इंटरेस्ट ऑन FD 3,000, बाय इंटरेस्ट ऑन FD इनर कॉलम 3,000 लिहिणार आहे मी, कारण आपल्याला 8% कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो 8% ती किती येणार आहे ते आपल्याला बघून आउटस्टँडिंग असेल तर त्याची एंट्री करून घ्यायला लागणार आहे. सो आपण इनर कॉलम मध्ये 3,000 लिहिलंय. एंट्रन्स फीज 50,000 आहे, एक ओळ सोडून लिहायचंय बाय एंट्रन्स फीज, इनर कॉलम फिगर 50,000. त्याच्यानंतर बाय इन्कम ऑन
इन्व्हेस्टमेंट, याला ऍडजस्टमेंट होती ना, 1000 रुपीज त्याला ऍडजस्टमेंट आहे अक्रूड इन्कमची. सो 1000 इनर कॉलम. रिसीट साइड पोस्ट करून झाली आहे. पेमेंट साइड बघूया. सॅलरी 50,000, सॅलरीला ऍडजस्टमेंट आहे टू सॅलरी 50,000 इनर कॉलम. लाइटिंग जनरल एक्सपेन्सेस एक ओळ सोडून लिहायची आहे, टू लाइटिंग टू जनरल एक्सपेन्सेस. आउटर कॉलम फिगर आहेत दोन्ही, 10,500 आणि 20,000. मेंटेनन्स 40,000 टू मेंटेनन्स चार्जेस 40,000. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 35,000 टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. हे आपण सेट ऑफ पण करू शकतो, नाहीतर सेपरेट लिहू शकतो. मागच्याला मी सांगितलं होतं एंटरटेनमेंट रिसीट्स आणि एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस हे एकमेकांना सेट ऑफ करू शकतो, नाहीतर सेपरेट लिहू शकतो. 35,000. त्यानंतर आहे प्रिंटिंग स्टेशनरी 7,000 टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000. एक्सपेन्सेस फॉर 2018-19. आता आपण मगाशी बघितलं होतं की नाही, हा लास्ट इयरचा एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग होता, पेएबल होता, तो आता पे केलाय, म्हणजे तो इथूनच लेस करून टाकायचा आहे. लेस पेड इन फायनान्शियल इयर 19-20. संपूर्ण अमाऊंट आपण पे केली आणि नील करून टाकलं, आउटस्टँडिंग नाहीये आता. इन्व्हेस्टमेंट ही नव्याने केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनला 2 ओळी जागा सोडा आणि इन्व्हेस्टमेंट इनर कॉलम मध्ये आहे, कारण अक्रूड इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंटची एंट्री करायची आहे आपल्याला. 8% फिक्स डिपॉझिट. सो इथे एक ओळ सोडून लिहायचंय 8% फिक्स डिपॉझिट विथ वाई बँक. अमाऊंट आहे 50,000. इनर कॉलम मध्ये मी का लिहिलंय, इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे, आपल्याला 8% नी कॅल्क्युलेशन करायचंय. आणि क्लोजिंग बॅलन्स आपण लिहितो एक ओळ सोडून, कॅश इन हँड क्लोजिंग बॅलन्स आहे 33,300. कळलं? पोस्टिंग करून झाले, आता ऍडजस्टमेंट करायला घेऊयात. पहिली ऍडजस्टमेंट आहे जय हनुमान व्यायाम शाळा हॅज 5,000 मेंबर्स पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ 50 ईच. सो आपल्याला वर्किंग नोट नंबर 2 करायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ सबस्क्रिप्शन. नंबर ऑफ मेंबर्स किती आहेत? 5,000. सो सबस्क्रिप्शन इज इक्वल टू नंबर ऑफ मेंबर्स into per person subscription is equal to 5,000 into rupees 50. 2,50,000 annual subscription आहे हे. 2,50,000 annual subscription आहे. रिसीव्ड ड्युरिंग द इयर किती? 2,30,000 आहे. सो इथे लेस म्हणायचंय रिसीव्ड 2,30,000 आणि 20,000 ला काय म्हणायचं? आउटस्टँडिंग. आता ह्या 20,000चा आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. असं डायरेक्ट दिलेलं आहे का आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन वॉज 20,000? नाही. त्यांनी जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण वर्किंग नोट करून घेतली, टोटल अॅन्युअल सबस्क्रिप्शन कॅल्क्युलेट केलं, त्यातून रिसीव्ड मायनस केल्यानंतर जे उरलं ते स्टील आउटस्टँडिंग आहे. इथे उलट झालं, रिसीव्ड अमाऊंट जर जास्त असेल तर प्रीपेड म्हणून लेस करायची. ठीक आहे, सध्या आउटस्टँडिंग आहे, ऍड करूयात. ऍड आउटस्टँडिंग 20,000. आउटर कॉलम फिगर 2,50,000. इथे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मध्ये लिहायचंय ऍड आउटस्टँडिंग फॉर फायनान्शियल इयर 19-20, जे आपलं करंट फायनान्शियल इयर आहे ते.
20,000, पहिले 0 आताचे 20,000 म्हणजे आउटर कॉलम मध्ये 20,000 आले. नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी 12,000. सॅलरी इनर कॉलम मध्ये लिहिलंय. आउटस्टँडिंग म्हणल्यावर ऍड करायचंय. ऍड आउटस्टँडिंग 12,000. 62,000 आउटर कॉलम फिगर आली. लेफ्ट इफेक्ट. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे एक्सपेंडिचर पेएबलच असतो तो. इथे लिहिताना आपण लिहिणार आहोत आउटस्टँडिंग सॅलरी फायनान्शियल इयर फॉर फायनान्शियल इयर 1920. आउटर कॉलम फिगर 12,000 आउटस्टँडिंग आहे. आपल्याला ऍसेट्स आणि लायबिलिटीज ऍसेट्सची जी लिस्ट दिली होती त्याच्या खाली दिलं डेप्रिसिएट द अबाव ऍसेट्स ऍट 10%. सो डेप्रिसिएशन घ्यायचं इथे लेस डेप्रिसिएशन ऍट 10%. सो -7,000. आउटर कॉलम 63,000. तसंच फर्निचरचं पण लगेच लिहून टाकूयात. लेस डेप्रिसिएशन ऍट 10% -4,500. 40,500 आउटर कॉलम मध्ये आले. आता दोन्हीही डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला द्यायचा आहे. सो टू डेप्रिसिएशन खाली लिहायचंय लँड अँड बिल्डिंग आणि सेकंड आहे फर्निचर. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 7,000. फर्निचरची 4,500. 11,500 आउटर कॉलम मध्ये आले. इनकम अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट ₹2,000. इनकम ऑन इन्व्हेस्टमेंट ऍड अक्रूड 2,000. आउटर कॉलम मध्ये किती आले 3,000. राईट इफेक्ट इन्व्हेस्टमेंटलाच ऍड करायचंय. ऍड अक्रूड इंटरेस्ट फॉर फायनान्शियल इयर 1920 2,000. आउटर कॉलम फिगर 1,52,000 आली. 1,50,000 मध्ये 2,000 ऍड झालेत. 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करायच्या आहेत. एंट्रन्स फीज लेस 50% कॅपिटलाइज्ड. सो लेस 25,000. आउटर कॉलम मध्ये आले 25,000. कॅपिटलाइज करायचे. स्पेसिफिक फंड दिलाय का नाही. कॅपिटल फंडला ऍड करायचा. ऍड एंट्रन्स फीज कॅपिटलाइज्ड ऍड 25,000. तसंच डोनेशन्स 60% सांगितलेली आहेत. डोनेशनला लेस 60% कॅपिटलाइज्ड. सो अमाऊंट आली 36,000. ती लेस होणार. आउटर कॉलम मध्ये आले 24,000. हे 36,000 स्पेसिफिक नाही दिलेले. सो कॅपिटल फंडलाच ऍड होणार आहे. ऍड डोनेशन्स कॅपिटलाइज्ड ऍड 36,000 अमाऊंट. झालं. दिलेले ऍडजस्टमेंट झाले आहेत. आता काय राहिलंय 8% एफडी विथ वाई बँक. इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आहे. हिडन ऍडजस्टमेंट म्हणतो ना आपण. सो इथे वर्किंग नोट नंबर 3 इंटरेस्ट ऑन एफडी. इंटरेस्ट इज इक्वल टू 50,000 मल्टिप्लाइड बाय 8% म्हणजे किती आले 4,000. त्याच्यात आपण लिहिणार आहोत रिसिव्ड अमाऊंट लेस करायची. रिसिव्ड किती झालंय इंटरेस्ट ऑन एफडी 3,000 लेस 3,000 रिसिव्ड म्हणजे 1,000 इज स्टील अक्रूड म्हणा किंवा आउटस्टँडिंग म्हणा. दोन्ही शब्द बरोबर आहेत. सो अजूनही 1,000 रुपये अक्रूड आहेत. 3,000 रुपये रिसिव्ह झाले. रिसीट पेमेंटच्या रिसीट साईडला आले म्हणजे ते रिसिव्ह झाले. आता इथे 1,000 रुपये अजूनही अक्रूड आहेत. 1,000 कसे कळले आपल्याला 8% ऑन 50,000 कॅल्क्युलेट केल्यानंतर 4,000 येतात. 3,000 रिसिव्ड आहेत म्हणून 1,000 अक्रूड आहेत. कसं लिहायचं ऍड अक्रूड इंटरेस्ट
ब्रॅकेटमध्ये वर्किंग नोट नंबर 3, ऍड 1000, आउटर कॉलम आले 4000. इथे 8% FD मध्येच आपण ऍड करणार आहोत. ऍड accrued interest for financial year 1920. 1000 ऍड करायचे, 51,000 आउटर कॉलम मध्ये आले. बरोबर आहे. सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये गेल्यात का बघा, कुठली इम्प्लाइड ऍडजस्टमेंट राहिलेली नाहीये ना. ठीक आहे, आता मी बॅलन्स करून घेते. इन्कम एक्सपेंडिचर काय सरप्लस डेफिसिट आहे ते बघू, इथे ट्रान्सफर करू आणि बॅलन्स शीट टॅली करून घेऊया, नंतर मॅच करूया. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटची टोटल आली 3,46,000, सरप्लस आले 1,60,000. लिहितो आपण काय, सरप्लस ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. इथे ऍड सरप्लस फॉर फायनान्शियल इयर 1920 जे करंट इयर आहे ते 1,60,000 घेऊन टोटल घेतली 347,800. बॅलन्स शीट टॅली झाली 359,800 ला. ठीक आहे, तुमची पण झाली असेल. तुमच्या स्क्रीनवरती आता होमवर्क दिसतोय. हा होमवर्क तुम्हाला करायचा आहे, साधारण याच्याच बेसिसवरती आहे. सोपा प्रॉब्लेम आहे एकदम. हा होमवर्क करा. नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.